माइंड्स विथ जुईलीमध्ये सगळ्यांचं स्वागत. मागच्या सगळ्या एपिसोड्समध्ये आपण आई, क्वालिटेटिव्ह टाईम, क्वांटिटेटिव्ह टाईम असेल किंवा आईनी काय केलं पाहिजे, याविषयी खूप साऱ्या गप्पा मारल्या आणि चर्चा केली. पण ही चर्चा करत असताना मला असं वाटलं, की आपण प्रत्येक आईचा दृष्टिकोन कसा वेगवेगळा आहे किंवा तिचा स्ट्रगल असेल किंवा तिचे चॅलेंजेस असतील, ते कसे वेगवेगळे आहेत, हे समजून घेतले पाहिजे. म्हणूनच आज आम्ही अरुंधती पटवर्धन यांना आपल्या इथे बोलवलं आहे. अरुंधती पटवर्धन या भरतनाट्यम नृत्यांगना आहेत. डॉक्टर सुचेता भिडे चाफेकर यांच्या शिष्या व कन्या आहेत. त्या पुण्यामध्ये तसेच पुण्याबाहेर कलावर्धिनी.co या संस्थेमार्फत काम करत आहेत. या संस्थेमार्फत त्यांनी अनेक नृत्यांगना घडवल्या आहेत. त्याचप्रमाणे ती उत्तम कोरिओग्राफर, नर्तिका देखील आहे. डान्सर आणि 2 मुलांची आई हा दुहेरी प्रवास त्यांनी कसा केला हे जाणून घेण्यासाठी आज आपण बोलवलं आहे अरुंधती पटवर्धन यांना. नमस्कार. नमस्कार. सो तुला काय वाटतंय ताई, की आमच्या आता पिढीला असं खूप वाटतं, की आईपण म्हणजे खूप काहीतरी मोठं आहे. हं. तर तुझं याविषयी काय मत आहे? अ, मला वाटतं की मोठीच गोष्ट आहे आणि त्याच्यासाठी थोडंसं प्रिपेअर असणं गरजेचं आहे. आजच्या काळात अर्थात सगळ्याच मुलींना एक चॉईस आहे, की आपल्याला आई व्हायचं आहे का नाही. काही काळापूर्वीपर्यंत माइंडसेटच हा नव्हता, की असा काही चॉईस आपल्याला असतो. हं, त्यामुळे नॅचरली असं व्हायचं, की लग्न झालंय आणि मग आता मूल होणार आहे. आणि त्याच्यासाठी मुली रेडी असायच्या. हं. अ, माझी आई डॉक्टर सुचेता चापेकर ती पण नर्तिका असल्यामुळे घरामध्ये आमच्याकडे थोडंसं वातावरण होतं. पण त्या काळात सुद्धा अ, मुलांना सांभाळतच स्वतःचं काम करायचं आहे, हे कुठेतरी एक मानसिकता होती. मला असं वाटतं, की माझ्या वेळेपर्यंत या गोष्टी थोड्याशा बदलल्या होत्या आणि त्याचं स्वरूप हे जास्ती मुलींनी करिअरकडे लक्ष दिलं पाहिजे, त्यांच्या गोष्टी केल्या पाहिजेत आणि त्याच्याबरोबर मूल सांभाळलं पाहिजे, असा एक विचार त्याच्यामध्ये आला होता. अ, पण जेव्हा माझं लग्न झालं आणि आम्हाला मुलं हवी होती आणि आमचा तो निर्णय होता, की आम्हाला मुलं हवी आहेत आणि त्याचा एक एक परिपूर्ण अनुभव आम्हाला त्याच्यातनं घ्यायचा आहे. अर्थात मी पुन्हा सांगेन, की हा खूपच पर्सनल निर्णय आहे आणि त्याची कारणं प्रत्येकासाठी खूप वेगवेगळी असू शकतात. आमचा असा निर्णय होता, की आम्हाला मुलं हवी आहेत. आता ती कधी हवी आहेत आणि ती कुठल्या करिअरच्या कुठल्या टप्प्यावरती हवी आहेत. कारण की माझा नवरा पण तो मर्चंट नेव्हीमध्ये आहे. त्याचं प्रोफेशन अतिशय डिमांडिंग आहे आणि त्या सगळ्या ह्याच्यात त्याने पण मुलांना हं, वेळ देणं, त्याला तो देता येणं. हं, मला असं वाटतं की त्यामुळे आम्ही ह्याच्यावरती एक खूप चांगली गोष्ट आमच्या आयुष्यात झाली, की आम्ही एकमेकांचे खूप छान मित्र होतो. त्यामुळे आम्ही ह्याच्यावरती खूप चर्चा केली, की नक्की हे कसं घडणार आहे? हं, हे मला एकटीला करता येणार आहे का? मग त्याच्यासाठी मी काय-काय गोष्टी थोड्याशा हं, बाजूला ठेवणार आहे. ते करिअरच्या कुठल्या टप्प्यावरती मला ठेवता येणार आहेत किंवा त्याला समजा एखादं वर्षभर इथे थांबावं लागलं आणि हं, बोटीवर नाही जाता आलं, तर तो काय करणार आहे? मला असं वाटतं, की एक मूल वाढवणं किंवा त्याला वाढायला एक अ, अनुकूल असं वातावरण तयार करणं किंवा आपण हं, म्हणतो ना, की आपण बियाणं कुठलं पेरतो याच्यापेक्षा शेतजमीन कशी आहे हे हं, सगळ्यात जास्ती महत्त्वाचं आहे आणि त्या पर्टिक्युलर शेतजमिनीमध्ये तेच बियाणं चांगलं उगवू हं, शकतं आणि त्याची ग्रोथ पाहणं हा हं, खूप आनंददायी अनुभव आहे आणि मला असं वाटतं, की सर्व पालकांनी, सर्व ज्यांना हा अनुभव घ्यायचा आहे, त्यांनी सगळ्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे, की आपण वाढवू शकत नाही. हं, आपण फक्त अनुकूल परिस्थिती देऊ शकतो हं, आणि ती मुलं कशी वाढतायत याचा एक हं, सुंदर अनुभव हं, घेऊ शकतो. कधी-कधी असं होतं, की काही प्रमाणात आज माहिती एवढी आपल्याला काय टिप ऑफ युअर फिंगर आहे आपल्याकडे. त्यामुळे कधी-कधी ओव्हर थिंकिंग हं, पण होतं हं, गोष्टींचं. हं, मला असं वाटतं, की आवश्यक तेवढी माहिती घ्यावी त्या हं. गोष्टींची आणि थोडंसं काय म्हणायचं एकदा समुद्रात पडल्यानंतर पोहायला येतं, तसं थोडंसं त्याची गोष्ट आहे असं मला करेक्ट. वाटतं आणि मुळातनं त्या अनुभवाबद्दल भीती बाळगण्यापेक्षा हं, ती एक सुंदर अनुभूती आहे आणि ती आपल्याला हवी आहे आणि हं, त्याच्यातून आपल्याला सगळ्यांना एकत्रितपणे जायचं आहे. हे हं, कुठेतरी माझ्यासाठी खूप मला महत्त्वाचं हं, वाटतं. जे आज मला ही भावना थोडीशी मिसिंग वाटते. मला असं वाटतं, की जबाबदारीची जाणीव जास्ती वाटतेय हं, त्याच्यामध्ये हं, किंवा मग मग काय होईल? मग मला ह्याचं सगळं करावं लागेल का? मग हं, त्याच्याकरता मला काय गोष्टी हं, बाजूला हं, ठेवाव्या लागतील? मला असं वाटतं, की काही आपल्या घरात एखादा माणूस नवं माणूस आलं, हं, एखादा माणूस आजारी असलं, हं, एखादी कुठली वेगळी घटना घडली, तर हं, आपण काही काळ आपल्या गोष्टी हं. बाजूला ठेवतो आणि त्या गोष्टीकडे प्राधान्य देतो. करेक्ट. मला असं वाटतं, की आपली मुलं ही तितक्याच सहजतेने आपल्याबरोबर वाढली पाहिजेत, की हं, ती हं, आपल्या वाढण्याबरोबरच ती वाढली पाहिजेत. हं.
आणि त्यांना जेवढं समजेल, की आपले आई-वडील काय करतात, ते हं, कुठलं काम करतात, हं, ते आपल्यापासून दूर असतात म्हणजे आपल्यापासून दूर जाण्याकरता ते दूर जात नाहीत. तर हं, ते आनंद हं, त्यांचा आनंद जो आहे, जसा माझा आनंद माझ्या आईबरोबर राहणं आहे, तसा माझ्या आईचा आनंद कशात तरी वेगळ्यात आहे. हं, हे जोपर्यंत मुलांना ते हळू हं, लहानपणापासून त्यांना ती सवय लावली. म्हणजे मला तर आठवतंय, की माझी मुलं लहान असताना विंगेमध्ये स्ट्रोलरवरती त्यांना ठेवून सुद्धा मी कार्यक्रम केलेले आहेत हं, अँड दे वर मोस्ट हॅपी देअर. कारण की त्यांना छान हालचाल होणाऱ्या गोष्टी दिसत होत्या. त्यांचं दूध त्यांच्याकडे होतं. कारण की त्या वयाच्या मुलांना ना भूक हं, आणि प्रेम एवढ्या 2च गोष्टी कळतात. त्यांना भूक लागली की ते रडतात. त्यांना हं, डिस्कम्फर्ट आला की रडतात. ते हं, बाजूला झालं की ते आनंदी असतात. हं. त्यामुळे मला असं वाटतं की आयांनी फार ह्याचा ट्रॉमा स्वतःला पण देऊ नये, की म्हणजे मी काहीतरी इनजस्टिस करतीये मुलाची वगैरे असं हं, काही नसतं. ती आनंदी असतात त्या गोष्टीमध्ये. हं, आणि एक गोष्ट मला नक्की वाटते, की आपण आनंदी असलो तर आपल्या हं, आजूबाजूची सर्व व्यक्ती आनंदी असतात. मग ती हं, आपली मुलं पण आनंदी असतात. हं, आणि म्हणजे माझी मुलं आता हं, मोठी आहेत 16 आणि 21 वर्षाची. पण या सगळ्या कालावधीमध्ये मला एकच गोष्ट वाटते, की त्याच्याशी तुम्ही संलग्न असणं आणि त्या हं, पूर्ण अनुभवाकडे एक काय म्हणायचं, हं. आपण कसं बघतो, की एखादा स्टार्टअप आहे आणि हां. तो ग्रो होताना आपण त्याच्याकडे कसं बघतो, हं. त्याच्याकरता काय-काय गोष्टी करतो. करेक्ट, मग आपण काही सॅक्रिफाइसेस करतो, काही गोष्टींना नाही म्हणतो डेलिबरेटली, काही गोष्टी डेलिबरेटली करेक्ट. करतो. हं, कारण की आपण हा निर्णय घेतलेला असतो, की हे आपल्याला वाढवायचं आहे. हं, तर त्याच्याबरोबर वाढण्याचा आनंद घेणं हे मला सगळ्यात जास्ती हं. महत्त्वाचं वाटतं. आणि तू खूप इंटरेस्टिंग एक म्हणालीस, की मूल वाढवताना परिस्थिती अनुकूल करून देण्याचं काम आपलं आहे. ते त्याचं वाढणार आहे. अगदी, अगदी. म्हणजे आपण काय शेतजमीन देतोय हे फार महत्वाचं आहे आणि आय थिंक आम्ही हेच समजून घ्यायची गरज आहे, की आपल्याला शेतजमीन द्यायचंय. हां, म्हणजे मला असं वाटतं, की काय होतं जर का मी आधीच ठरवलेलं असलं, की माझं मूल कसं वाढलं पाहिजे. हं, ते अगदी छानच असलं पाहिजे. ते कधीच रडलं नाही पाहिजे. त्यांनी कुठलीच गोष्ट पाडली नाही पाहिजे. हं, त्यांनी कुठल्याच गोष्टीसाठी हट्ट नाही केला पाहिजे. हं. ते अगदी छानच आणि ही जबाबदारी समाजाने माझ्यावर टाकली आहे, पण त्याचं बर्डन मी घेण्याची गरज नाहीये. करेक्ट. मी एवढं सांगू शकते, की काय चांगलं आहे आणि काय हं, वाईट आहे. पण शेवटी ते मूल काय वागणार आहे, हं, हे त्याच्या आजूबाजूला जे काही सगळं घडतं हं. आहे, सगळ्या गोष्टी होत आहेत, त्या मधनंच ते शिकत जाणार आहे करेक्ट, करेक्ट. आणि त्याला मी परिपूर्ण असं वातावरण देणं हं, एवढंच मी करू शकते हं, आई म्हणून. हं, त्यामुळे जे काही काळपर्यंत समाजाने आपल्यावरती म्हणजे सर्व आयांवरती जी एक जबाबदारी टाकली आहे, की म्हणजे चांगलं मूल म्हणजे समाजाच्या चौकटीमध्ये चांगल्या आणि वाईटाचे जे निकष आहेत, हं, त्याच्यामध्ये बसणारं मूल तयार करणं ही आईची जबाबदारी आहे. हं, तर मला असं वाटतं, की हे आता बदलतंय आणि सगळेजण हं. इतके काही जजमेंटल राहिलेत. आता नाही हं, आहेत आणि त्याची त्याचं लोड आणि त्याची हं. जबाबदारी फक्त आईनी घेण्याचं काही आणि करेक्ट. त्याच्यामुळे स्ट्रेस्ड आउट होण्याचं काहीच गरज काही काही कारण नाही असं हं. मला वाटतं. मला असं वाटलं की करेक्शन आणि परफेक्शनमध्ये अडकायची गरज नाहीये. करेक्ट, लेट इट बी. जे करेक्ट, होईल ते होऊ दिलं पाहिजे. करेक्ट. सो मला दुसरा असा एक प्रश्न विचारायला आवडेल, की जे पोस्टपार्टमबद्दल खूप चर्चा होतीये किंवा आपण बोलतोय, तर तुझ्यासाठी ती जर्नी कशी होती आणि तुला काय त्याच्याविषयी सांगावसं वाटेल? येस, इट वॉज व्हेरी डिफिकल्ट. फॉर द फर्स्ट प्रेग्नन्सी पहिल्या मुलाच्या वेळेला तर म्हणजे खरंच डिफिकल्ट होती. कारण की माझं प्रोफेशन डिमांड्स ॲक्शन हं, आणि इतकं सतत काहीतरी काम करण्याची आणि फिजिकली काम करण्याची सवय होती. आणि मी त्या मानाने खूप इंडिपेंडंट होते. म्हणजे हं, माझ्या घरात सुद्धा अशा काही प्रचंड जबाबदाऱ्या माझ्यावरती नव्हत्या. त्यामुळे मी पूर्णपणे माझं काम करत होते, परफॉर्म करत होते, शिकवत होते. वेगवेगळे प्रोजेक्ट्स घेऊन बाहेर जाऊन शिकवत होते आणि या काळामध्ये असं माझ्या लक्षात आलं, की अरे ही व्यक्ती जी आहे ती ती मी नसीन तर तिचं हं, सगळं अडणार आहे. हं, म्हणजे ती फिजिकली माझ्यावरती पूर्ण डिपेंडंट आहे हं, आणि तिची सगळी ॲक्टिव्हिटी माझ्या ॲक्टिव्हिटीवरती अवलंबून हं, आहे. सो हा जो एक काहीतरी ही जी भावना होती ना, ही भावना खूप एकतर हं, नवीन होती. त्याला टॅकल कसं करायचं हा एक खूप मोठा प्रश्न होता आणि दुसरी गोष्ट मूव्हमेंट बंद झाली. हं, म्हणजे फिजिकली पण बिकॉज माझं सीझर झालं त्यामुळे तसंही मला जास्ती काळ गेला. मी नाचायला उभी हं, राहीपर्यंत किंवा कुठलाही व्यायाम करेपर्यंत. हा एक भाग तर होताच. पण त्याच्याबरोबर जी एक मुक्तपणे गोष्टी करण्याची जी एक सवय होती, त्याला कुठेतरी हं, कसं मोल्ड करायचं आणि हं, तो वेळ आपण आपल्यासाठी कसा मिळवायचा हे शोधण्याकरता पहिल्या वेळेला बऱ्यापैकी वेळ गेला. दुसऱ्या वेळेला आय न्यू की काय-काय घटना घडतात. हं, त्यामुळे हं, मे बी आय वॉज मोर प्रिपेअर्ड आणि मी त्याच्याकरता हं, आधीपासून काय म्हणूया बाई असणं हं, किंवा माझ्या सासूबाई
बाय दॅट टाईम रिटायर झाल्या होत्या. सो त्यांना थोडंसं त्यांची तयारी हे हं, बघणं, की नाही तुम्ही पण थोडा वेळ सांभाळाल आता मला या गोष्टी करायला लागतील किंवा बाकीच्या लोकांना सुद्धा त्याच्यामध्ये हं, इन्व्हॉल्व करून घेणं किंवा हे पण मी शिकले, की सगळ्यांना इच्छा असते ते बाळ सांभाळायची हं, आणि आपल्याला असं वाटत असतं, की नको, नको ह्यांच्याकडे हं, कुठे आपलं बाळ द्यायचं सांभाळायला. हं, तर मला असं वाटतं, की द्यायचं. हं, उलटं ते खूप छान काळजी घेतात त्या बाळाची आणि हं, तेवढी दिवसातली 20-20 मिनिटं किंवा ते जे काही एक हं, छोटे-छोटे स्पॅन असतात हं, दिवसातले, ते आपल्याला मिळतात आणि करेक्ट. दॅट रिलॅक्सेस यू क्वाईट अ लॉट. सो अशा हं, काही-काही गोष्टी मी केल्या ज्यामुळे अ, मला बऱ्यापैकी सुकर माझं हं, झालं. पण तरी पण येस, आय हॅड पॅचेस ऑफ डिप्रेशन. पण हं, ते लक्षात आल्यामुळे आय कुड अप्रोच इट आणि हं, प्रोफेशनल हेल्प घेऊन मी हं, त्याच्यातनं छान पद्धतीने बाहेर पडू शकले. हं, पण हे पण खूप महत्वाचं आहे दॅट ॲक्सेप्टिंग इट, की हं, असं अगदीच होऊ शकतं तुम्हाला हं, आणि इट इज क्वाईट नॉर्मल अँड हं, कॉमन की हे होऊ शकतं. हं, पण ह्याच्याविषयी जर तुम्ही इनिबिशन बाळगलीत आणि हं, हे डिनायच केलत, की अरे हं, मला असं काहीच होऊ नाही शकत. हं. तर मग त्याच्यावरती आपल्याला काय काय? सोल्युशन शोधणं हं, खूप डिफिकल्ट आहे. सो असं काही नाहीये ह्याच्यामध्ये तुमचं माइंड किती स्ट्राँग आहे किंवा तुमची किती हं, बाळामध्ये इन्व्हॉल्वमेंट आहे किंवा किंवा काही ह्याचा काही संबंध नसतो. इट्स अ व्हेरी डिफरंट काय म्हणायचं एक फील. वेगळा अनुभव आहे आणि त्या हं, अनुभवामुळे आपला मेंदू हं, त्याच्याशी जुळवून घेण्याच्या काळामध्ये आपल्याला हं, जो एक वेळ लागतो ना, मला असं वाटतं की हं. ते खूप महत्वाचं आहे आणि ते करेक्ट, समजून घेणं खूप महत्वाचं आहे आणि करेक्ट. त्याची इनिबिशन न बाळगणं आणि त्याच्याविषयी ओपनली हं, बोलणं आणि फॉर्च्युनेटली आज एवढं चांगली हेल्प आपल्याला काय हं. म्हणायचं आहे राइट, अवेलेबल. राइट. एक काळ असा होता की लोकांना हे कळतही नव्हतं की लोकं हं, म्हणजे बायका डिप्रेशनमध्ये जातायत किंवा राइट. त्यांना काही त्रास होतायत हं, किंवा हं, त्यांना हे करायला काही प्रॉब्लेम येतोय, हे हं, सुद्धा कोणी त्याचा विचार हं, करत नव्हतं. सो या पद्धतीने मला असं वाटतं की केलं हं, तर हं. छान होऊ आणि मला शकेल. असं वाटलं तू खूप छान म्हणालीस, की जे आईला सतत वाटत असतं, की मीच मुलाला सांभाळायचं आहे. आय थिंक हीच आपण स्वतःकडनं जी अपेक्षा करतोय, त्या अपेक्षेतनं आपणच स्वतःला फ्री केलं, एक्झॅक्टली. तर बऱ्याच गोष्टी फ्री होतील आणि आपण मोकळे होऊ. म्हणजे बऱ्याचदा असं वाटतं, की आपण आपली आयडेंटिटी हरवून बसू का? किंवा बऱ्याचदा मी चर्चा होताना बघते, की आई झाल्यानंतर मग काम सोडावं लागेल का? मग ते मूल कसं सांभाळणार? मग फायनान्सेस कसे मॅनेज करणार? सो तुझ्यासाठीचा परत हा प्रवास कसा होता? आणि पहिलं आणि दुसरं मूल एकत्र त्यांना सांभाळणं हे तुझ्यासाठी चॅलेंजिंग होतं का आणि कसं केलंस? एक खूप छान गोष्ट मला सांगावीशी वाटते, की बिकॉज मी मी आणि माझा नवरा आम्ही आधी खूप छान मित्र होतो. त्यामुळे आम्ही जेव्हा मूल आता म्हणजे आता आपण रेडी आहोत या सगळ्याकरता मनानी, शरीरानी. हे जेव्हा आम्ही ठरवलं तेव्हा 1 वर्ष आम्ही या गोष्टीकरता घेतलं, की आम्ही त्याचं सगळं फायनान्शियल प्लॅनिंग केलं. हं, टाईमचं प्लॅनिंग केलं. हं, म्हणजे बाय गॉड्स ग्रेस आम्ही जे प्लॅनिंग केलं ते वर्कआउट झालं. हं, पण सांगण्याचा मुद्दा आहे, की प्लॅन ए, प्लॅन बी हं, आम्ही ठरवून ठेवला होता, की काय करायचंय हं, आपण ह्याच्याकरता आणि त्याचा आम्हाला खूप फायदा झाला. हे आम्ही दोन्ही मुलांच्या हं, वेळेला केलं. परिस्थिती बदलत जाते. आपण थोडेसे जास्ती मॅच्युअर होत जातो. हं, आपल्या आपल्या प्रोफेशनमध्ये पण आपला थोडा होल्ड येतो हं, काही काळानंतर. सुरुवातीच्या काळात प्रोफेशनमध्ये पण आपण नवीन-नवीन हं, असतो. त्यावेळेला तर मला असं वाटतं, की कागदावर प्लॅनिंग अतिशय महत्त्वाचं आहे आणि आम्ही ते कागद अजून जपून हं, ठेवलेत, की आपण काय विचार केला होता हं, त्यावेळेला. आय नो की 70-80% त्याच्यातल्या गोष्टी तुम्ही करू शकता. ऑफ कोर्स 30-35% काहीतरी वेगळंच हं, घडत असतं त्यावेळेला. सेकंड चाइल्डच्या वेळेला तुम्ही थोडे जास्ती प्रिपेअर्ड असता. तुम्ही मॅच्युअर पण असता. हं, तुम्हाला माहिती पण असतं. तुम्ही त्या हं, एक्सपिरियन्समधनं गेलेला असता. सो मला असं वाटतं, की हे केल्यामुळे आम्हाला खूप फायदा झाला आणि हं, हे जसं आपण आता हं, मनाने मी तयार आहे का, हं, शरीराने मी तयार आहे का, ह्याचा आपण जसा विचार हं, करतो, तसा फायनान्शियली पण आपण तयार आहोत का? म्हणजे पुढच्या 2 वर्षांसाठी आपण काय आपली योजना असणार आहे आणि हं, त्याच्यासाठी प्लॅन ए, प्लॅन बी करून हं. ठेवायचे. बिकॉज त्या छोट्या मुलाबरोबर आपलं लाईफ इतकं अनप्रेडिक्टेबल आहे, करेक्ट. हं, की तुम्ही कितीही ठरवलेलं असलं तरी हं, खूप वेळेला तुमचे प्लॅन्स वर्क होत नाहीत आणि हं, मग हे नाही झालं तर आपण काय करणार आहोत? अशा अशा हं, पद्धतीने थोडासा हं, विचार करून ठेवणं आणि फक्त आपल्या डोक्यात नाही, तो कागदावरती असणं आणि हं, त्याच्यासाठी ॲक्चुअल गोष्टी केलेल्या असणं, हे हं. माझ्यासाठी म्हणजे हे मला खूप महत्त्वाचं वाटतं, की हे हं. करायला पाहिजे. प्रिपरेशन. हो, सो त्या त्याची. प्रिपरेशननी खूप फायदा झाला आणि हो. गोष्टी खूप बदलल्या आय थिंक. नक्कीच, नक्कीच. नाहीतर वी हं, वर ऑल ॲट पीस हं, त्याच्यामुळे, की हं. आमच्या फार असं एकदम सडनली गोष्टी आमच्यासाठी काही आल्या झाल्या नाहीत नाहीत. म्हणजे करेक्ट. हं, त्याच्यामध्ये. येस, 19-20 होत राहतं ॲज आय सेड हं. बिकॉज इट्स लाईफ पण.
पण या मदरहूड जर्नीत तुला असं कधी वाटलं का, की आता काम मागेच पडतंय किंवा आता बऱ्याचदा आपण म्हणतो ना, की आता मुलासोबतच राहायला लागेल, काम नाही करता येणार किंवा काम कॉम्प्रोमाईज करायला लागेल. सो मला नाही वाटलं असं किंवा कारण की जेव्हा मी पहिल्या वेळेलाच हे मी लक्षात घेतलं होतं, की आता ही जर जबाबदारी मी घेणार असेन किंवा हं, हा जर माझ्या आयुष्याचा एक भाग असणार असेल, माझी हं, मुलं, तर मला सर्टन गोष्टी नाहीच करता येणार आहेत. हं, विच इज ओके. पण त्याच्या मग मला काय करता येणार आहे, त्याचं मात्र मग मी व्यवस्थित प्लॅनिंग केलं होतं, की हं, मग ह्याच्यात मात्र मी कुठे असं नाही म्हणणार, की म्हणजे हे मी नाही करणार किंवा या हं, गोष्टी मी नाही करणार किंवा मी स्लोलीच घेईन. मला हं, चालणार आहे तेवढी 2 वर्ष माझी. सो आय वॉज प्रिपेअर्ड फॉर इट, की माझं हं, लाईफ थोडंसं स्लो होणार आहे. हं, माझं करियर वाईज सुद्धा द ग्रोथ इज गोइंग टू बी लिटल स्लोअर. हं. बिकॉज माझा टाईम हा कुठेतरी दुसरीकडे इन्व्हेस्ट होणार आहे करेक्ट. आणि आय वॉज क्वाईट हॅपी विथ दॅट. हं, मला असं वाटतं, की मुलींनी हे खूप लक्षात घेतलं पाहिजे, की जेव्हाही तुम्ही ही गोष्ट कराल, तेव्हा हे लक्षातच ठेवा, की लाईफ इज गोइंग टू स्लो डाउन. हं, करियर वाईज ऑल्सो यू आर गोइंग टू स्लो डाउन. हं, हां, जसं की मी डान्सर आहे, तर मला जर मुलं नसती, तर आज मी खूप काहीतरी वेगळं करत असते कदाचित. हं, बिकॉज फिजिकली मला ते पॉसिबल आहे हं, करणं. हं, कारण की नुसती माझ्यावरती जबाबदारी नाही, पण फिजिकली पण माझ्यात खूप काही बदल होणार हं, आहेत हं, आणि त्या बदलांची पण मला कारण की माझं प्रोफेशन डिमांड्स दॅट हं, ऑल दॅट, की हं, मी फिजिकली छान चांगलं दिसलं पाहिजे, असलं हं, पाहिजे, माझा स्टॅमिना पाहिजे, मला तेवढं नाचता आलं पाहिजे. हे सगळं पण त्याच्या हं, बरोबरीने येत असतं. सो हे मी ठरवलं होतं, की हां, याच्यामध्ये मला या गोष्टी करता येतील आणि या हं, गोष्टी करता हं, येणार नाहीत. सो मला असं वाटतं ॲक्सेप्टन्स हा खूप महत्त्वाचा हं, आहे. हं, कुठल्याही मुलाचा डिसिजन घेताना, की हे होणार आहे हं, आणि याच्यामध्ये जास्तीत जास्त चांगलं आपण काय करू शकतो, हं, त्याचा विचार आपण करायचा आणि त्या रस्त्यानी हं, मार्गक्रमण करायला सुरुवात करायचं. याच्यात चॅलेंजेस हेच असतात, की तुमच्या वाट्याला अत्यंतिक अशा ल्युक्रेटिव्ह अपॉर्च्युनिटीज येतात, की जिथे तुम्हाला ॲट सम पॉइंट ऑफ टाईम यू जस्ट हॅव टू से हं, नो टू इट. हं, किंवा तुम्हाला काही गोष्टी ना असं म्हणावं लागतं, की नाही आत्ता मला ही अपॉर्च्युनिटी वन्स इन अ लाईफटाईम आहे. तर हं, आता हे मी बाजूला ठेवणार आहे, पण मी माझ्या करिअरकडे हं, लक्ष देणार आहे. पण मग मी ते बाजूला ठेवताना त्याची सगळ्याची योजना हं, करून मी तिकडे जाणार आहे. हं, जसं श्रीहान माझा मुलगा 6 महिन्यांचा होता, तेव्हा मला अपॉर्च्युनिटी आली होती परदेशात जायची 1 महिनाभर. तर माझ्या डॉक्टर मावशीशी बोलून सगळ्या गोष्टी करून आय डिसाइडेड की नाही त्याला इथे सांभाळणारे 10 लोकं आहेत. हं, पण आता मला परत जर अशी अपॉर्च्युनिटी मी कधी येईल हे मला आत्ता या क्षणी मला सांगता येणार नाही. हं, तर मी ते करणार आहे. हं, सो असे काही-काही निर्णय तुम्हाला घ्यावे लागतात. फक्त कुठल्याही गिल्ट ट्रिपवरती न जाणं आणि त्या हां, सगळ्याचं एक तुमच्या मनामध्ये 100% एक्सेप्टन्स असणं, स्वतःला त्या गोष्टीमुळे जज न करणं आणि हं, आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींना या सगळ्याविषयी खूप क्लॅरिटीनी माहिती असणं, हं. हे माझ्या दृष्टीने खूप महत्त्वाचं वाटतं मला. मला असं वाटतं डिसिजन मेकिंग आणि ओव्हर थिंकिंग न करता सतत स्वतःला विचारत राहणं, की ओके आत्ता काय करायचंय आणि प्रायोरिटी त्या क्षणाची डिसाईड करणं. ना की बऱ्याचदा एक्झॅक्टली. फ्युचर प्लॅनिंगमध्ये अडकतो. मग हे जमणार नाही, मग होणार नाही. मग त्याचे एक काय म्हणता येईल रोलर कोस्टर राईड्स आणि मग त्यातनं वेगळ्याच आतमध्ये थॉट्स क्रिएट होतात. त्याच्यापेक्षा त्या क्षणाला, त्या वेळेला प्रायोरिटाईज करणं आय थिंक हे खूप हेल्प करतं हो. असं मला नक्कीच. ऐकताना वाटतंय. नक्कीच, नक्कीच. पण असं कुठे वाटलं का, की आता डान्स मागेच पडायला लागलाय किंवा आता परत तो कसा रिस्टार्ट करायचा? असा कधी प्रश्न मनात आला का तो चालूच होता त्या फ्लोमध्ये? हां, म्हणजे मला असं वाटतं, की म्हणजे हे खूप व्यक्तिसापेक्ष आहे. पण माझ्यासाठी डान्स कधी बंद झालाच नव्हता. बिकॉज हं, डान्स हा फक्त डान्स करण्याशी निगडीत आहे, असं मी कधी मानलं नाही. हं, मग ते शिकवण्याशी आहे. कधीतरी मी त्याच्याबद्दल लिखाण केलं. त्याच्याबद्दल कधीतरी काही बसून व्हिडिओज शूट केले, हं, जे लोकांना पुढे उपयोगी पडले. काही अशा गोष्टी चं नोटेशन्स करून ठेवली, हं, जेव्हा मला नाचता येत नव्हतं किंवा मला फेलोशिप होती, की ज्याचा अभ्यास मी त्यावेळेला त्या हं, सगळ्या ह्याच्यामध्ये केला. सो मला असं वाटलं, की माझं काम हे एकमार्गी नाहीये. हं, त्याला अनेक फॅसेट्स आहेत आणि हं, आत्ता माझी परिस्थिती काय आहे? त्या परिस्थितीमध्ये मी त्या गोष्टीमधलं काय-काय करू शकते? हं, असा मी विचार केल्यामुळे अ, अर्थात हे पुन्हा मी तुला म्हटलं तसं, की हे माझ्या प्रोफेशनमध्ये शक्य आहे हं, किंवा मी त्याचा तसा विचार केल्यामुळे ते शक्य आहे, की फक्त डान्स करणं स्टेजवरती जाऊन, हं, म्हणजे माझ्यासाठी डान्स करणं नाही. हं.
सो इट नेव्हर स्टॉप्ड किंवा मला असं हं. वाटलंच नाही कधी. मी कधी डिटॅचच झाले नाही. म्हणजे मी अगदी 7 महिने प्रेग्नंट होते तोपर्यंत मी क्लासवर जात होते. पायाखाली टेबल घेऊन त्याच्या अशी खुर्चीमध्ये अशी एवढी बसून मी शिकवत होते आणि मला तो माझा सगळ्यात छान 1 तास असायचा, की जेव्हा हं. मला होणाऱ्या सगळ्या गोष्टी, माझा डिस्कम्फर्ट हे मी पूर्णपणे विसरलेली असायचे हं. त्यावेळेला. सो ऑल दॅट हेल्प मी टू गो थ्रू जे हं. काही इतर सगळे चेंजेस होते आणि इतर सगळ्या गोष्टी होत्या. तर हं. त्या ह्यानी हं. मला असं वाटतं, की असा जर आपण विचार करत राहिलो त्याचा, हं. एक तर तुमचं म्हणजे तुम्हाला आवडायलाच पाहिजे ती गोष्ट, की हं. ते ते मूल येणार आहे आणि ते मला आवडणार आहे. हं. हीच भावना तुमच्याकडे पाहिजे. तुम्ही त्याला काहीतरी एक साइड कारसारखं जर बघत असाल, तर हं. मग इट इज व्हेरी डिफिकल्ट. हं. इंटरेस्टिंग. मला अजून एक विचारायला आवडेल. मी माझ्या मागच्या सगळ्या व्हिडिओजमध्ये म्हटलं, की आई पण त्या मुलाच्याच वयाची असते. म्हणजे जर मूल एका वर्षाचं तर आई एकाच वर्षाची आहे. करेक्ट. बऱ्याचदा आपण हे विसरतो आणि आपण खूप अपेक्षा स्वतःकडूनच करायला लागतो. म्हणजे आपल्याला वाटतं, की सगळंच आपल्याला आलं पाहिजे. तर आता मुलं एवढी मोठी झाली आहेत आणि त्याचं जर वय आईचं बघता आता तेही मोठं झालंय. तर तुला त्याविषयी काय वाटतं? आता त्याच्यात काही बदल झालेत का? ऑब्व्हियसली प्रत्येक 10-10 वर्षांनी ते बदल होत गेलेले आहेत आणि 10 वर्षाची मुलं आणि आई 10 वर्षाची, 20 वर्षाची असं आल्यानंतर आता रिव्हर्स पेरेंटिंग आहे. आणि आय एम एन्जॉयिंग दॅट कारण की जे त्यांना मी सांगायची जेव्हा ते 5 वर्षाचे होते, तेव्हा आता म्हणजे 51 म्हणजे मी परत 1 वर्षाची आहे. तर ते मला तेच सांगतात, की हं. "अगं असं नको करू." आता हे जे मी त्यांना उलटं "असं कसं तुम्ही वागताय?" हं. तर म्हणजे आज मी काय साडी नेसायची आहे इथपासनं ते तू हं. कसं बोल, हे अजिबात बोलू नकोस, हे बोल इथपर्यंत आमची इंटरॅक्शन व्हायला लागली आहे आणि आय एम एन्जॉयिंग इट आणि हं. तो एक आनंदाचा भाग आहे. कारण की आपली मुलं मोठी होऊन आपण त्यांना काय-काय त्यांच्याबरोबर केलंय, त्या सगळ्या गोष्टी उलट्या हं. परत येतात. आता ते एक्सेप्ट करणं हा पुढच्या 10 वर्षांच्या हं. काळातला एक खूप महत्त्वाचा टप्पा असेल, की आपली मुलं आपले आई-वडील होणार आहेत. हं. जे मला असं वाटतं, की फार मजेदार गोष्ट आहे आणि ती पण एन्जॉय करण्यासारखंच आहे. मला एकच गोष्ट वाटते, जे शेवटी मला सांगायला आवडेल, की अटॅचमेंट आणि डिटॅचमेंट याच्यामधला किंवा साक्षीभाव जो हं. मी माझ्या नृत्यामध्ये पाहते, की कुठल्याही गोष्टीकडे थर्ड पर्सन म्हणून आपल्याला हं. पाहता आलं पाहिजे. दो वी आर इन्व्हॉल्व्ड इन दॅट, पटकन आपल्याला त्या सिच्युएशनमधनं बाहेर येऊन आपण त्या सिच्युएशनकडे थर्ड पर्सन म्हणून पाहू शकलो पाहिजे. हं. हे आई होण्याचं गमक आहे असं मला वाटतं. हं. तुम्ही जितकं त्या मुलामध्ये इन्व्हॉल्व होणार, तितके तुम्ही दुःखी होणार. जितके तुम्ही त्या मुलामध्ये इन्व्हॉल्व होऊन पटकन बाहेर येणार, तितके तुम्ही सुखी होणार. कारण की मग तुम्ही हे पाहणार, की तुम्ही त्याला काय सांगितलंय, हं. त्याचा परिणाम त्याच्यावरती काय हं. होतोय. सो मला असं वाटतं, की हे आनंदी आई असण्याचं एक हं. सूत्र छोटंसं मला सापडलंय, हं. जे मला हं. सगळ्यांना सांगायला आवडेल. आणि मला खूप महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे असं वाटलं ॲक्सेप्टन्स. नवरा-बायको म्हणून तुमचं डिस्कशन महत्त्वाचं आहे. तुमच्याकडे सपोर्ट सिस्टम आहे, पण त्याचा विचार तुम्ही आधीच करून ठेवणं. म्हणजे करेक्ट. ते टेकन फॉर ग्रांटेड नाही धरायचं, की आधीच आपण विचारणं, की आता आम्ही असा विचार करतोय. सो ते मूल सगळ्यांचे. सो ते एकट्या आईचं नाहीये, तर ते सगळ्या कुटुंबाचं आहे, हे ह्याचा स्वीकार. आणि मला असं खूप वाटलं आपला दृष्टिकोन काय आहे, याच्याने खूप गोष्टी बदलतात. म्हणजे बऱ्याचदा आपण आपल्याच विचारांनी स्वतःला कुठेतरी खाली खेचत राहतो किंवा आपल्याला अडकल्यासारखं वाटतं किंवा आपल्याला होईल का नाही अशा शंका येतात. तर मला असं वाटलं की हे 4 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. एक्सेप्टन्स, विचारांमधली क्लॅरिटी, प्रिपरेशन आणि काय अवेलेबल आहे हे बघणं करेक्ट. आणि त्या क्षणात प्रायोरिटी करणं. करेक्ट. आणि याच्याने मला असं वाटतं स्पॉन्टेनिटी पण, कारण की प्रेम त्याच्याशिवाय येणार नाही. कंटिन्युअस नाही राहू शकणार. करेक्ट. मग तुम्हाला कुठेतरी मग असं वाटेल, की अरे मी एवढं करते आणि मुलं माझ्यासाठी काहीच करत नाहीत हं, किंवा मी एवढं करते आणि माझा नवरा काहीच करत नाही. हं, एव्हरीबडी इज डूइंग देअर बिट अँड यू हॅव टू अंडरस्टँड दॅट दॅट इज द ओन्ली बिट दे आर गोइंग टू डू. हं, हे खूप महत्वाचं आहे. हं. यू कांट एक्स्पेक्ट मोर दॅन दॅट फ्रॉम करेक्ट, देम. करेक्ट. सो मी कायम असं बघत आले, की मी काय करू शकते? मग हं, याच्यामध्ये मी म्हटलं, की "तू काय करू शकणार आहेस?" हं, तर "तू हे करू शकशील बाबा." हं, तर मग तो म्हणायचा, की "हां, नाही हे मी करू शकतो, हे मी नाही करू शकणार. हं. डायपर मी नाही बदलू शकणार किंवा ओके. अमुक-डमुक गोष्ट मला नाही आवडणार करायला. पण हं. ह्या 4 गोष्टी मी करू शकतो, की तू करेक्ट. डान्स प्रोग्रामला गेलीस तर मी त्याला घेऊन बसू शकतो. तू सगळं तिथे काढून ठेव, मी सगळ्या गोष्टी करू शकतो." सो मला असं वाटतं, की जे मी म्हणलं, की स्पॉन्टेनिटीमध्ये पण काही-काही गोष्टी घडत जातात. आणि एक गोष्ट मला छोटीशी सांगावीशी वाटतेय, की ॲप्रिसिएशन. हं, की कोणीतरी काहीतरी करतंय आपल्या बाळासाठी, तर हे काय त्यांनी केलंच पाहिजे. हे काय ती आजी आहे म्हणून तिने केलंच पाहिजे. हं, का केलंच पाहिजे? नाही केलंच पाहिजे. हं, तिने केलं तर मी आई म्हणून ते अप्रिशिएट केलं पाहिजे, की "अरे हं, वाह! आज तुम्ही इतकं मस्त खेळलात हां, अर्धा तास. काय वाह!" हे हं, मी म्हणलं पाहिजे ना. हं, किंवा
कोणीही त्याच्यासाठी काहीही केलं. माझ्या नवऱ्याने जे तुझं मुलं आहे म्हणून तू केलंच पाहिजेस असं नाहीये. हे करेक्ट. सगळ्यांचं मुलं आहे जसं तू मगाशी हं, म्हणलीस. तर सगळे काहीतरी त्याच्यात कॉन्ट्रिब्यूट करतायत आणि ते प्रत्येकाने एकमेकांच्यासाठी अप्रिशिएट करत राहणं, ही हं, पण खूप मला महत्त्वाची हं, गोष्ट वाटते. कारण मग हेल्दी वातावरणामध्ये ते मूल मोठं होतं आणि हं, त्याला कळतं, की अरे हो, बाबा आपला इथे नसला हं. तरीसुद्धा म्हणजे मी तर एवढं केलंय, की बाबाचं चित्र लावून ठेवलेलं आहे. कारण की आमचा बाबा 8-8 महिने नसायचा आणि सागरिका जेव्हा 1 वर्षाची झाली आणि तो आला बोटीवरनं, त्यावेळेला शी डिडंट एक्सेप्ट हिम का हा माणूस कोण आहे म्हणजे का आलेला घरामध्ये. हं, तर मग आम्ही त्याचा फोटो लावून ठेवला होता, की हा बाबा आहे. ही हं, व्यक्ती ह्याच्याशी आयडेंटिफाय हं, करायचं आपल्याला. हा आपल्याच घरात राहणार आहे, हा आपलाच माणूस आहे. हं, सो या काही-काही गोष्टी आहेत, की ज्या वेगळ्या आहेत, पण हं, त्या मग असं मी म्हटलं असतं, की "अरे बापरे! तू थांबच आता 1.5 वर्ष कसं काय आपलं मूल बघत नाही?" तर पॉसिबलच नव्हतं ना. इट हं, वॉज नॉट अ प्रॅक्टिकल हं, डिसिजन टू डू. पण मग देन व्हॉट व्हॉट आय हं, वुल्ड हॅव डन फॉर दॅट. हं, इन काउंटर त्याने मला कधी असं म्हटलं नाही, की डिसिजन घेण्यामध्ये, की "नाही, नाही, मी येईपर्यंत थांब डिसिजन घ्यायचा आहे आपल्याला." नाही, ही परिस्थिती आहे का त्यावेळेला जे योग्य असेल तो निर्णय तू घे आणि हं. आय एम म्हणजे आय एम व्हेरी प्राउड अँड हॅपी टू से की आत्तापर्यंत ही नेव्हर ऑब्जेक्टेड एनी ऑफ माय डिसिजन्स. की ज्यावेळेला तो नाहीच आहे अवेलेबल, तेव्हा जेव्हा मी तो निर्णय घेतलाय, तर तो त्यावेळेचा निर्णय आहे आणि ही रिस्पेक्टेड दॅट. तर हं, मला असं वाटतं, की हे पण खूप महत्वाचं आहे, की हं. जे तू परत-परत म्हणतीयेस, की तो ॲक्सेप्टन्स सगळ्यांचा असणं त्या करेक्ट, ठिकाणी, करेक्ट. त्या गोष्टीसाठी. हं. वाह! तू इथे आलीस आणि खूप इन्साईट्स मिळाले. खूप नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या आणि लक्षात आलं, की एक्सेप्टन्स ही की आहे सगळ्यामध्ये, जे तुझ्या बोलण्यातनं सारखं जाणवत होतं आम्हाला. हे तुझे जे अनुभव आहेत, ते सगळ्यांना नक्कीच उपयोगी पडतील असं वाटतंय. तुझ्या माहितीमुळे अनेक लोकांना अनेक नवीन गोष्टी सुचणार देखील आहेत. सो त्याबद्दल खूप थँक हा गप्पांचा प्रवास असाच चालू ठेवूयात. नवीन-नवीन अपडेट मिळण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. थँक यू.